नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये. आज मी सकाळी उठल्याबरोबर टॉयलेट आणि बाथरूमच्या डीप क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी आधी मी जाळे काढून घेतले. जाळे काढण्याआधीच मी टॉयलेटमध्ये हार्पिक हे टाकून घेतलेलं आहे आणि ते 10-15 मिनटं राहू दिलं आणि त्याच्यानंतर मग ब्रशने छान स्वच्छ करून घेतलेलं आहे. घरातील हॉल, बेडरूम, किचन ज्याप्रमाणे आपण नेहमी स्वच्छ करत असतो त्याचप्रमाणे टॉयलेट आणि बाथरूम हेही स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे असते. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्याच्यातून दुर्गंधी यायला लागते आणि मग घरामध्ये नकारात्मकता वाढत जाते. रोज तर आपण वरचे वर असे स्वच्छ करत असतो, परंतु आठवड्यातून 1-2 वेळेस आपण असं जर डीप क्लीन केलं तर आपले टॉयलेट बाथरूम छान मेंटेन राहते. मी टॉयलेटच्या काचा छान स्वच्छ धुवून घेत आहे. कितीही केलं तरी त्यांच्यावर धूळ ही बसलेलीच असते. त्यामुळे मग वेळोवेळी आपण अशी स्वच्छ करून घेतली तर मग त्यामुळे ते काचही छान पारदर्शक होतात आणि छान उजेडही पडतो. टॉयलेटच्या क्लिनिंगनंतर मग मी बाथरूमच्या क्लिनिंगला सुरुवात केली आणि बाथरूममधलेही आधी जाळे काढून घेतले. त्यानंतर खिडकीमध्ये जी काही मी बास्केट ठेवलेली होती ती आधी खाली ठेवली आणि खिडकी रिकामी केली. त्यानंतर मग बाथरूममधल्या काचाही मी छान स्वच्छ करून घेतल्या. आमच्याजवळ कारखान्याची जी काही धूळ येते त्यामुळे मग ती धूळ त्या काचांवर बसलेली होती. ती आधी मी स्वच्छ करून घेतली आणि ही स्वच्छ केल्यानंतर खरंच उजेडाचा खूप फरक पडतो. घरातील असे एक कोपरे जर आपण रोज स्वच्छ करायला घेतले तर हळूहळू आपले बरेच कोपरे स्वच्छ होऊन जातात. खिडकी स्वच्छ करून झाल्यानंतर मग मी भिंती छान स्वच्छ करून घेतल्या. आज टॉयलेट आणि बाथरूम क्लीन करायला घेतलंय म्हटल्यावर मग बाथरूमशी रिलेटेड सगळ्याच वस्तू मी छान स्वच्छ करून घेतल्या. बाथरूममध्ये मी ही एक लहानशी बास्केट ठेवत असते आणि त्यामध्ये मी फक्त शॅम्पू आणि उत्कर्षचा जो लिक्विड सोप आहे ते ठेवत असते. बिगर कामाचा पसारा मी जास्त ठेवत नाही. आणि खानदेश म्हटल्यावर हातपाय घासण्यासाठी दगडं तर आपल्याला लागतातच. ते दगडंही मी ठेवलेले आहे. त्यानंतर मग मी साबण ठेवण्याचा जो बॉक्स आहे तोही छान स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर मग टपही छान धुवून घेतलं. टब आणि मग हे साबणाच्या पाण्यामुळे चिकट झालेले असतात. त्यामुळे मग मी टब घासल्यानंतर मगही छान स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर मग मी अजून एक कपडे धुण्याच्या साबणसाठी बॉक्स वापरते. तो बॉक्सही धुवून घेतला. दुसऱ्या बाथरूममधला टपही छान स्वच्छ धुवून घेतला. म्हणजे आज टॉयलेट आणि बाथरूमचं झोन मी स्वच्छ करायला घेतलं. म्हणजे त्याच्यातल्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या स्वच्छ करून घेतल्या. म्हणजे आता आठवडाभर मी निवांत राहील. आणि सगळे भांडे स्वच्छ करून झाल्यानंतर मग मी खालची स्टाईल स्वच्छ करायला घेतली. बाथरूम क्लीन करण्यासाठी मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लायझॉल आणि जे हार्पिकचं बाथरूम क्लीनर असतं ते टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून मग ते धुवून घेतलेलं आहे. आणि बाथरूम क्लीन करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जर बाथरूममध्ये जास्तच पिवळे डाग पडले असतील तर मग ते काढण्यासाठी 2 चम्मच डिटर्जंट पावडरमध्ये 1 चम्मच हार्पिक आणि त्याच्यामध्ये 1 इनोची पुडी मिक्स करून ते मिश्रण त्या पिवळ्या डागांवर टाकायचं आणि त्याने ते स्वच्छ करायचे. डाग पटकन निघून जातात.
टॉयलेट बाथरूम क्लीन करून झाल्यानंतर मग मी छान आंघोळ करून घेतली आणि त्याच्यानंतर मग अजून पुढच्या कामाला लागली. आता घर मला झाडून काढायचं आहे, पण त्याआधी मी सोफ्यावर जो काही उत्कर्षने पसारा केलेला आहे तो मी जागच्या जागी ठेवते आणि त्याच्यानंतर मग सोफा कवरही छान झटकून घेते, कारण की लहान मुलं म्हटल्यावर त्याच्यावर पेन्सिलचा कचरा किंवा मग काही खाऊ खात असतात तर त्याचे कणही सोफ्यावर पडलेले असतात. मुलांनी सोफ्यावर बसून जेवण करू नये म्हणून ही चटई मी अंथरून ठेवते, परंतु मुलं कुठं आपले ऐकणार आहेत. कधी कधी बसतात ते चटईवर, पण मग कधी कधी सोफ्यावर बसूनच जेवण करतात. घर झाडून झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाच्या तयारीला किचनमध्ये आली आणि दूध बाहेरच होतं, मग ते आधी मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी हरभऱ्याची ओली भाजी आज बनवणार आहे. ती आधी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मग लगेचच भाजीला फोडणी दिली. भाजी अगदी सिंपल पद्धतीने मी बनवते आणि त्याची रेसिपी याआधी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तेलामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा तळून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात भाजी टाकून चवीपुरता मीठ टाकून ते शिजवून घेते. भाजी पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मग 1 चम्मच तेल वरतून टाकून घेते. ही भाजी मला खूपच आवडते आणि ह्या भाजीमध्ये थोडेसे जास्त प्रमाणात लसूण टाकले तर छान टेस्टी लागते. इथे उत्कर्षचं रडणं चालू आहे. भांडे घासून झाल्यानंतर मग मी कपडेही वाळवायला घेतले. आज रात्रीचं जेवण आयतं भेटणार आहे बरं का, कारण की परीच्या मम्मीने आम्हाला फुनके आणि कढी खायला बोलवलेलं आहे आणि तुम्ही काही भांडे भरू नका, आपण इकडेच सगळ्यांचं जेवण बनवून घेऊ असं त्यांचं म्हणणं होतं. परीची मम्मी म्हणजे आमच्या वरच्या फ्लोअरवर राहतात त्या ताई. फुनक्यांसाठी त्यांनी सगळ्या प्रकारच्या डाळी भिजवून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग त्याची छान पेस्ट करून घेतली. त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचाही टाकला. त्याचबरोबर थोडीशी हिंग, भरपूर असा कांदा, कोथिंबीर, हळद, चटणी, मसाला, थोडेसे तीळ आणि थोडासा जिरा हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतले. फुनक्यांना काही ठिकाणी मुटकेही म्हणतात. हाताच्या मुठीच्या साह्याने ते बनवतात म्हणून त्याला मुटके बोलतात, परंतु मुटक्यांसाठी बॅटर थोडंसं कडक असावं लागतं आणि मग ते मिक्सरला दळत असताना थोडे कष्ट लागतात आणि लवकर दळलं जात नाही. पण परीच्या मम्मीची पद्धत मला आवडली. त्यांनी थोडंसं पाणी टाकून ते बॅटर दळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट इडलीच्या भांड्यामध्ये ते वाफवून घेतले. त्यामुळे टाईमही नाही लागला आणि अगदी सोप्या पद्धतीने. जास्त जणांसाठी फुनके बनवायचे होते, त्यामुळे मग आधी एक कुकर लावून घेतला आणि त्यानंतर मग परीच्या मम्मीने छान अशी कढी तयार करून घेतली. प्रत्येक घरामध्ये वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात, त्याचप्रमाणे परीच्या मम्मीची कढी बनवण्याची पद्धतही माझ्यापेक्षा वेगळी होती. मी अगदी सिंपल पद्धतीने कढी बनवत असते. फुनके वाफवून घेतल्यानंतर मग छान ते खरपूस असे तळूनही घेतले. त्यानंतर मग परीच्या मम्मीने जेवण वाढायला घेतलं आणि परीच्या मम्मीला व्हिडिओमध्ये येणं कम्फर्टेबल वाटत नव्हतं, त्यामुळे मग मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही. इथे सृष्टीही जेवायला बसलेली आहे आणि त्यानंतर परीच्या मम्मीने सर्वांची ताटं तयार करून घेतली आणि खरंच सांगते फुनके इतके टेस्टी झालेले की 2 घास जास्तच गेले बरं का. आणि इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.